नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू का माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी कडुसकर. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये एक संमेलन राबवलं जात होतं, एक कार्यक्रम राबवला जात होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक नंगा नाच केला गेला. चड्डी बनियान गँग तिथे उपस्थित झाली. मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कुटुंबाचा एखादा कार्यक्रम असेल, प्रोग्राम असेल, एक आपण विवाह सोहळाच धरूया. त्या विवाह सोहळ्यामध्ये त्या कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित असतात, शेजारी पाजारी उपस्थित असतात, नातेवाईक उपस्थित असतात, समाजातील अनेक घटक तिथे उपस्थित असतात. अशा वेळेला त्या कुटुंबातील काही सदस्यांनी अशा प्रकारचा जर नंगा नाच केला, वैचारिक विरोध असू शकतो मित्रांनो, वैचारिक विरोध असू शकतो, मतमतांतर असू शकतात. मग असं असताना त्या कार्यक्रमामध्ये, त्या सोहळ्यामध्ये जर नंगा नाच केला त्या कुटुंबातील सदस्याने, तर तो योग्य आहे का? ती जागा योग्य आहे का? ती वेळ योग्य आहे का? ती परिस्थिती योग्य आहे का? असा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुमचा विचार असू शकतो, विरोध असू शकतो, मतमतांतर असू शकतात, पण तुम्ही ती जागा निवडली ती चुकीची होती. तुम्ही विरोध दर्शवू शकता, पण कुठे? एकतर कुटुंबामध्ये किंवा आणखीन अन्य ठिकाणी, पण त्या कार्यक्रमामध्ये नव्हे. मित्रांनो, असाच एक कार्यक्रम, असा एक सोहळा, असं एक संमेलन ह्या दिल्लीमध्ये घडवण्यात आलं. ह्या सरकारने, भारत सरकारने, भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदीजीने तो कार्यक्रम राबवला, AI संमेलन. आता AI संमेलनामध्ये जी काही घटना घडली ती घटना सर्वश्रुत आहे, पुऱ्या जगाने बघितली. चड्डी बनियान गँग तिथे उपस्थित झाली आणि या चड्डी बनियान गँगने जो काय तमाशा तिथे केला नरेंद्र मोदीजींच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. पण हा जो त्यांनी जो कार्यक्रम राबवला, तिथे जाऊन जो काय विरोध दर्शवला, कपडे काढून, नागडे होऊन, नग्न होऊन, त्यांची इज्जत गेलीच, काँग्रेसची इज्जत गेलीच, काँग्रेसच्या नेत्यांची इज्जत सुद्धा गेली, पण त्याबरोबर भारताची सुद्धा इज्जत त्यांनी वेशीवर टांगली. कारण जागतिक लेवलचे, जागतिक पातळीचे नेते तिथे उपस्थित होते. पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती तिथे उपस्थित होते त्या कार्यक्रमाला, त्या संमेलनाला. त्या संमेलनामधून काय साध्य करायचं होतं? तर युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी एक नवीन पायगंडा पाडायचा होता. एक नवीन स्तराची तिथे एक उपाययोजना आखायची होती AIच्या मार्फत. मित्रांनो, ह्या AIच्या मार्फत शेतकऱ्यांचं भलं करायचंय, उद्योजकांचं भलं करायचंय, विद्यार्थ्यांचं भलं करायचंय, पूर्ण मानवजातीचं भलं करायचंय. मग असं असताना त्या टेक्नॉलॉजीचा जर तिथे आपण विविध स्तरावरती तिथे येऊन विद्यार्थ्यांनी, उद्योजकांनी आपापले तिथे स्टॉल मांडलेले आहेत, ते प्रदर्शन मांडलेलं आहे, जगभरातील लोक तिथे उपस्थित आले आहेत त्या प्रदर्शनामध्ये, भारत तिथे नेतृत्व करत आहे. असं असताना तिथे नंगा नाच होणं योग्य होतं का? आम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना प्रश्न विचारतोय. वसुधैवम कुटुंबकम, आपण काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. या पृथ्वीवरती जे काही प्राणीमात्र आहे, जीवजंतू आहेत, प्रत्येक गोष्ट आहे ती आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. म्हणजे आम्ही या पृथ्वीलाच आपलं कुटुंब मानतो. मग या ठिकाणी भारतवर्ष, भारत देश, भारत राष्ट्र हा काय आहे? कुटुंब आहे. त्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत? तर तुम्ही, आम्ही, ह्या देशातील नागरिक. आणि ह्या देशातील नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे, जर एखादा कार्यक्रम, एखादं संमेलन जर हा देश, हा भारतवर्ष राबवत असेल, तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे तो पार पाडणं, योग्यरित्या पार पाडणं. मग तिथे तुमचे मनमुठाव, राग रुसवे, विरोध तिथे कामाचे नसतात, त्याला तिथे जागा नसते. तुम्हाला जर विरोध करायचे आहे, तुम्हाला जर अमान्य आहे, तुम्हाला जर ते चुकीचं वाटते, तर ती वेळ, काळ, ते ठिकाण, ते स्थळ योग्य नव्हतं. तुम्ही ते दर्शवू शकता, बोलू शकता, पण शेवटी काँग्रेसचा जो इतिहास आहे ना, तो नंगा नाच करण्याचाच आहे. अगदीच भारत स्वातंत्र्यापासून त्यांनी हा नंगा नाच केलेला आहे. म्हणजे 47 मध्ये भारत स्वतंत्र झाला असं म्हणतो आपण, आणि या देशाची फाळणी झाली. हा पहिला नंगा नाच ह्या काँग्रेसने केला. तिथून आज तग्यात कित्येक नंगे नाच आहेत, कित्येक नंगे नाच आहेत. आता त्याचा मी जास्त इथे तुमच्या समोर विस्तारित सांगत नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे, जगजाहीर आहे. म्हणजे त्या फाळणीपासून आज तग्यात काँग्रेस हा नंगा नाचच करत आले, भ्रष्टाचाराचा नंगा नाच. विविध स्तरावरती, विविध पातळीवरती त्याने हा नंगा नाच केला. अगदी संविधानाला सुद्धा त्यांनी
नंगानाच करत काय केलं, बदनाम केलं. माहिती आहे का, ज्यावेळी इंदिरा गांधींनी राष्ट्रपती राजवट इमर्जन्सी लागू केली होती त्यावेळी सुद्धा हा नंगानाच झाला होता. असे अनेक प्रसंग आहेत. आताच नुकतेच हे राहुल खान जो नंगानाच करतायत 2014 पासून, रफेलवरती त्यांनी टीका केली, नरेंद्र मोदीजीला शिव्या घातल्या, काय काय बोलले ते. एक पंतप्रधान आहे, पंतप्रधानांबद्दल कसं बोलायचं, कुठे बोलायचं, किती बोलायचं याची मर्यादा त्यांनी ओलांडली. मित्रांनो, आताच नुकतंच या अर्थसंकल्पीय ह्याच्यामध्ये त्या 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 कार्यक्रमामध्ये, अर्थसंकल्पीय कार्यक्रमामध्ये, त्या संसदेमध्ये जो काय नंगानाच केला या राहुल गांधीने, तो तुम्ही पाहिलाच आहे. नरवणेचं एक पुस्तक घेऊन आला आणि काय केलं, कोरं पुस्तक, फक्त त्याच्या मुखपृष्ठावरती ते चित्र आहे, आतमध्ये सगळं कोरं करकरीत. आणि त्यांनी आरोप लावले, भारत सरकारवरती आरोप लावलेत, त्यांनी सेनेवरती आरोप लावलेत. जे पुस्तक ज्यांनी छापलं सुद्धा नाहीये, ते प्रसारित सुद्धा झालं नाहीये, त्या एका अधिकाऱ्यावरती म्हणजे नरवण्यावरती सुद्धा आरोप लावलेत. असंच म्हणायला हरकत नाही. हा जो नंगानाच त्यांनी केला त्या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर, तो तुम्ही बघितलात. या अगोदर सुद्धा डेड इकॉनॉमी म्हणून तो नंगानाच करत फिरत होते. संविधानाचं ते पुस्तक घेऊन, लाल पुस्तक घेऊन ते नंगानाच करत होते. हे राहुल गांधी, काँग्रेसचा हा स्वभाव आहे, हा स्थायी स्वभाव आहे त्यांचा, नंगानाच करणं. त्यामुळे मला हे काही असं वेगळं वाटलं नाही, आश्चर्य वाटलं नाही ही जी काही घटना घडली. पण दुःख झालं, राग आला. यांना आता त्यांची जागा दाखवणं आवश्यक आहे. फक्त कायद्याने का नाही मित्रांनो, कायद्याने जागा दाखवली जाईल, त्यांना कारागृहात टाकलं जाईल, सर्व होईल. पण हा देश लोकशाहीच्या मार्गावर चालतोय. आता लोकशाही म्हटलं तर लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मग हे सर्व अधिकार नागरिकांचे आहेत. मग नागरिकांनी निर्णय घ्यायचे, यांना ती जागा दाखवायची की नाही, यांना ती जागा दाखवायची की नाही. कारण प्रत्येकाचं कर्तव्य आहे, या भारतवर्षातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. एखादा कार्यक्रम असेल, एखादा प्रकल्प असेल, एखादी योजना असेल, ती राबवण्यासाठी सहकार्य करण्याची. आणि अनेक योजनेला, अनेक प्रकल्पांना विरोध केले. निष्पन्न काय झालं, आताच निवडणूक आयोगाने एक कार्यक्रम राबवला होता, त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी विरोध केला. झाडाझडती, साफसफाई जो का निवडणूक आयोगाने सुरू केली होती त्याला सुद्धा यांनी विरोध केला. म्हणजे तुम्ही विचार करा, अगदी निवडणूक आयोगाला चोर म्हणेपर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे हा नंगानाच कुठपर्यंत चालणार. आता त्या ममता बॅनर्जी करताच आहे त्या पश्चिम बंगालमध्ये तो नंगानाच. आता त्यांना चपराक बसलेली आहे. कोणाकडून, तर सर्वोच्च न्यायालयाकडून. आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे आणि अगदी थोबाडून काढले या ममता बॅनर्जींना. म्हणजे विरोधक म्हणून काम नाही करत आहेत, विरोधाला विरोध म्हणून काम करत आहेत. आणि हा विरोध कोणासाठी करतायत, कशासाठी करतायत, तर ह्या समाजाचा, भारतीय नागरिकांचा विरोध करतायत, ह्या देशाचा, ह्या राष्ट्राचा विरोध करतायत. आणि हा नंगानाच चालू आहे आणि तुम्ही तो पाहताय उघड्या डोळ्याने. हे विरोधी पक्ष नेते, फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्ष नेते जे आहेत, प्रत्येक विरोधी पक्ष नेता हा नंगानाच करतायत. अगदी महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांनी या उद्धव ठाकरेंनी नंगानाच केला 2019 मध्ये. जे मॅन्डेट मिळालं होतं कोणाला, युतीला, महायुतीला, त्यांना झुडकारून हे उद्धव ठाकरेंनी आघाडी केली. म्हणजे नंगानाच केला. कोणाच्या छाताडावर ते नंगानाच केला, तर महाराष्ट्रातील जनतेच्या छाताडावर. त्यांनी बहुमत दिलं होतं ना, युतीला बहुमत दिलं होतं. मग नंगानाच कोणी केला, तर या उद्धव ठाकरेंनी केला, या शरद पवारांनी केला. मग असेच हे नंगानाच आजपर्यंत आज सगळ्यात करत आलेले आहेत. आणि त्यांची जागा सुद्धा दाखवलेली आहे नागरिकांनी, त्या मतदार राजाने. महाराष्ट्रामध्ये शेवटी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती जागा दाखवली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा दाखवली, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा दाखवली, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जागा दाखवली, अगदी तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये जागा दाखवली. हे नागरिकांचे अधिकार आहेत आणि त्यांनी ते वापरलेत ह्या चड्डी बनियान गँगच्या विरोधात. आता हे फक्त 10 टोळके तिथे होते का, 10 डोकी तिथे होते का, नाही मित्रांनो. मी त्यांना फक्त 10 डोकींना मोजणार नाही. त्यांचे जे नेते आहेत ना, राहुल गांधी म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा, शरद पवार म्हणा, अखिलेश यादव म्हणा, ममता बॅनर्जी म्हणा,
हे सुद्धा नागडे उघडे झालेले आहेत, नग्न अवस्थेत झालेले आहेत आणि ते आपला तमाशा मांडतायत. भारताची इज्जत गेली, नाही घालवू शकत. छोटासा एक शिंतोडा उडालाय, एक छोटासा शिंतोडा उडालाय, बस भारताची इज्जत गेली नाही. कारण जगाला माहिती आहे हे नागडेच आहेत, हे नग्न आहेत, यांच्या अंगावरती वस्त्र नाहीये, त्यामुळे इज्जत ह्यांची जाते. आणि हे आणखीन किती तमाशा करणार, आणखीन किती नागडे होणार, परमेश्वराला माहिती आणि त्यांना माहिती. काय आता किती व्हायचं, कसं व्हायचं हे त्यांनी ठरवायचं. तमाशा कोणचा आवडतोय, वेशीवर कोणची इज्जत टांगली जाते आहे, तर ह्यांची. कारण जगाला माहिती आहे यांची विचारधारा हीच आहे, यांची विचारसरणी तीच आहे. यांना विरोधाला विरोध करायचा आहे आणि हा नागडा नाच करायचा आहे, लग्न नाच करायचा आहे. म्हणून मी याला म्हणालो चड्डी बनियान गँग. आता ते चड्डी आणि बनियान सुद्धा अंगावर ठेवतील की नाही सांगता येत नाही. निरवस्त्र होतील, नागडे होतील, उघडे होतील आणि हा तमाशा मांडतील. यात भारतवर्षाची इज्जत जाणार नाही, या नागरिकांची इज्जत जाणार नाही, या देशाची, या राष्ट्राची इज्जत जाणार नाही, तर ह्यांची इज्जत चव्हाट्यावरती ती स्वतः टांगतायत. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं नाही आज काय काँग्रेसनी आपला नंगानाच चालू केलेला आहे. भारत स्वातंत्र्यापासून आज तक ही त्यांची विचारधारा आहे, ही त्यांची वृत्ती आहे, ते त्या वृत्तीनुसारच जाणार. सुंभ जळला तरी पीळ तसाच राहतो, लक्षात आलं का? आणि यांचा जे पोटात आहे तेच ओठावर येते, वेगळं काय बोलत नाही. ते जे पोटात विष आहे ना त्यांचं, तेच त्यांच्या मुखावाटी बाहेर पडतं, वेगळं काय घडत नाही. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काय ते. मित्रांनो, हा नंगानाच तुम्हाला योग्य वाटला का? आणि जर तुम्हाला अयोग्य वाटत असेल किंवा योग्य वाटत असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. उघडा डोळे, नीट पहा आणि नीट ऐका. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. तुमची दिशाभूल केली जाते, संभ्रम निर्माण केला जातोय. संविधान बचाव लोकतंत्र बचाव म्हणून जो केला होता आणि तुम्ही तो दाखवला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचे पडसाद आज उमटत आहेत हा नंगानाच करून. लक्षात आलं का? नंगानाच हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.